नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण दुधासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये हे बघणार आहोत. आपणा सर्वांना माहित आहे की दूध हे पूर्ण अन्न आहे आणि तसेच ह्या दुधापासून बनवलेलं दही, लोणी, तूप, श्रीखंड, खवा इत्यादी अनेक प्रकार आपण नित्यनेमाने सेवन करत असतो. अशा या दुधाला किती प्रमाणात, कोणत्या वेळेला सेवन करायला हवं याविषयी आपण अन्य माझ्या YouTube लेक्चरमध्ये बघितले आहेच. साधारणतः शक्यतो रात्री दूध घेऊ नये, ते प्रत्येक प्रकृतीसाठी योग्य नसते. जर दूध खात्रीचे असेल तर ते बहुतांशतः प्रत्येक प्रकृतीच्या व्यक्तीला सकाळी नाश्त्यात घेणं आरोग्यदायक असते. परंतु या दुधासोबत आपण काय सेवन करीत आहोत त्याच्यावर सर्व काही अवलंबून असते. दुधासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन आपण टाळायला हवे याविषयी आज आपण बघणार आहोत. दुधासोबत कोणत्याही प्रकारचे आंबट फळ सेवन करणे टाळावे. दुधासोबत किंवा दूध पचण्याच्या अगोदर आंबट फळांचे सेवन किंवा आंबट फळ अगोदर सेवन केलेले असतील आणि ते पचण्याच्या अगोदर दूध सेवन करणं टाळावं. असे केल्यास विविध प्रकारच्या पोटाच्या संबंधित तक्रारी निर्माण होऊ शकतात. सोबत अनेक प्रकारचे त्वचा विकार देखील होऊ शकतात. आयुर्वेदानुसार हे विरुद्ध अन्न आहे. दुधासोबत क्षारयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे. जसे यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ असणारे पदार्थ, उदाहरणार्थ खारी, खारे बिस्किट इत्यादी, तसेच बेकरीचे पदार्थ ज्यात सोडा आहे हे टाळावं. तसेच क्षारयुक्त पदार्थांमध्ये तिखट पदार्थांचा देखील समावेश होतो. म्हणून मसालेदार तिखट पदार्थांसोबत दुधासोबत ते घेऊ नयेत. दूध आणि गुळ हे देखील विरुद्ध अन्न आहे. आयुर्वेदाला हे मान्य नाही, परंतु कित्येक लोक आयुर्वेदाचा उल्लेख करून अशा गोष्टींचं सेवन करत असतात. हे देखील एक प्रकारचे विरुद्ध अन्न आहे. दूध आणि मासे हे देखील एकत्र सेवन करणं विष स्वरूप असल्याने ते टाळावे. यामुळे त्वचा विकार, अन्य गंभीर आजार उत्पन्न होऊ शकतात. म्हणून दूध आणि दुधासोबत किंवा दूध पचण्याच्या अगोदर माशांच्या रेसिपी सेवन करू नये. अशा प्रकारे दुधासोबत किंवा असे पदार्थ जे की दुधासोबत चालत नाहीत ते पचण्याच्या अगोदर दूध घेणं किंवा दूध पचण्याच्या अगोदर ते पदार्थ घेणं म्हणजेच आपले आरोग्य बिघडून घेणं होय. साधारणतः आयुर्वेदानुसार असे सेवन करणे म्हणजेच पुढील आजारांना आमंत्रण देणे होय. जसे नेत्रविकार, त्वचा विकार, पोटांचे विकार, जसे पोटात सुई टोचल्याप्रमाणे वेदना होणं, पोट भरल्यासारखं वाटणं, पोटात आवाज होणं, अम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटी, थोडे जरी अन्न सेवन केले तरी लगेच शौचात जावं लागणं, ताप, नाकातून सतत पाणी गळणं, रक्त कमी असणं, नेहमी गळ्यात काहीतरी असल्याची जाणीव होत राहणं, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होणं इत्यादी विकार होऊ शकतात. आज आपण पालेभाजी सेवन करावी का याविषयी बघणार आहोत. साधारणतः रोज पालेभाज्या खा, कच्चा पालेभाज्या खा, सलाड स्वरूपात पालेभाज्या खा, पालेभाज्यांचा ज्यूस प्या असा ट्रेंड सुरू आहे. मग आपण आयुर्वेदाचा विचार करूया की आयुर्वेदामध्ये पालेभाज्यांविषयी काय म्हटलेलं आहे. आयुर्वेदात पालेभाज्या ह्या निकृष्ट दर्जाच्या असतात असा स्पष्ट उल्लेख आणि पालेभाज्या सेवन करायच्या असतील तर त्या आठवड्यातून एक वेळेला, जास्तीत जास्त 2 वेळेला सेवन करायला हव्यात असं म्हटलेलं आहे. आणि सेवन करत असताना कच्च्या स्वरूपात कधीही सेवन करू नये. पालेभाज्या ह्या पाण्यात चांगल्या उकळून त्यांना पिळून त्याची भाजी तयार करावी आणि अशी फोडणी घातलेली भाजीचं सेवन करावी. म्हणजेच कच्चा भाजीपाला सेवन करू नये असे आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेले आहे. फळभाज्यांमध्ये गिलके, दोडके, कारले, भोपळा, गंगाफळ, सर्व प्रकारच्या कोबी, शेंगांच्या स्वरूपातील भाज्या या सर्व आल्या. सद्यस्थितीचा विचार करताना पालेभाज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फवारण्या केल्या जातात आणि या फवारण्या अत्यंत घातक असतात. फवारण्या केमिकल्सच्या असल्यामुळे मनुष्याच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे विष स्वरूपातील व्याधी निर्माण होतात. त्यात विकार, वंध्यत्व इत्यादी निर्माण होत आहेत. जर आपल्याला पालेभाज्या सेवन करायच्या असतील तर आपल्या घराच्या अंगणात, गच्चीवर, गॅलरीमध्ये आपण पालेभाज्यांची लागवड करू शकतो. ज्या वेळेला आपण आपल्या घरी पालेभाज्यांची लागवड करू त्यावेळेला आपल्याला निश्चित माहिती आहे की आपण यावर केमिकलच्या फवारण्या केलेल्या नाहीत. त्यामुळे त्या केमिकल फ्री आहेत आणि आपल्याला फरकही लगेच समजेल. आपल्या टेरेसवर, अंगणात जर आपण पालेभाज्या लावल्यात तर त्यांचा आकार आणि बाजारात मिळणाऱ्या पालेभाज्यांचा आकार आपल्याला ताबडतोब लक्षात येईल. बाजारात ज्या पालेभाज्या उपलब्ध असतात, उदाहरणार्थ मेथीच्या बाबतीत घेतलं तर त्याची पानं मोठी असतात. कोथिंबीर देखील बघा, कोथिंबीर देखील खूप मोठी असते आणि जर आपण आपल्या स्वतःच्या टेरेसवर याची लागवड केली तर त्याची पानं तितकी मोठी दिसणार नाही. म्हणजेच त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे केमिकल्स ची फवारणी न झाल्यामुळे त्या आपल्याला उत्तम स्वरूपात मिळतील. आणि अशा प्रकारे आयुर्वेदानुसार पालेभाज्या क्वचित आपण सेवन केल्या, तसेच घरच्या घरी त्या तयार केल्या तर उत्तम. विशेष म्हणजे आजच्या जमान्यातील केमिकल पासून आपण निश्चितच दूर जाऊ शकतो. फळभाज्यांवर केमिकलच्या फवारण्या होत नाहीत असं नाही, परंतु
पानांवर जी फवारणी होत असते ती अधिक प्रमाणात शोषण पानांमध्ये झाल्याने त्याचा प्रभाव जास्त पडत असतो, मात्र फळभाज्यांवर त्याचा प्रभाव हा कमी झालेला असतो. चला तर मग आजपासून आपण पालेभाज्या कमी करून फळभाज्यांचे सेवन अधिक प्रमाणात. आपण ताकाच्या संदर्भात बघणार आहोत. सर्वसामान्य व्यक्तींनी ताक हे उष्ण असतं का थंड असतं याविषयी जास्त विचार करू नये. ताकाचे गुण आणि नेमकं केव्हा प्यावं हे समजून त्याचं सेवन करावं. साधारणतः आदल्या दिवशी रात्री लावून दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरमध्ये किंवा रवीने घुसळून त्याच्यावरचं लोणी बाजूला करून जो खाली द्रव भाग शिल्लक राहतो त्याला ताक असं म्हणतात. आणि ही अशी ताकाची व्याख्या आपण करू शकतो. ह्या दह्याला घुसळत असताना त्यामध्ये अंदाजे 8 ते 10 पट पाणी टाकल्यास ते आयुर्वेदाला अभिप्रेत असणारं ताक तयार होतं. त्यापेक्षा कमी पाणी टाकलं तर त्याची लस्सी तयार होऊ शकते. आज आपण आयुर्वेदाला अभिप्रेत असणारं ताक बघणार आहोत. आता सांगितल्याप्रमाणे साधारणतः दह्यामध्ये 8 ते 10 पट पाणी टाकून लोणी बाजूला करून जे शिल्लक राहील त्याला आपण ताक समजावं. यामध्ये जिरेपूड, कोथिंबीर, चवीपुरता काळं मीठ टाकून आहारामध्ये अंदाजे 1 ग्लास पर्यंत किंवा 1.5 ग्लास पर्यंत म्हणजेच 250 ते 300 ml ताक आपण आहारामध्ये घेऊ शकतो. आहारात घेत असताना आहारामध्ये 1-1 घोट या प्रमाणात ताकाचं आपण सेवन करावं. कोणत्याही स्वरूपात आहाराच्या ऐवजी ताक पिणं किंवा आहाराच्या अगोदर भूक लागलेली असताना ताक पिणं हे चुकीचं आहे. शक्यतो सकाळच्याच आहारामध्ये ताकाचा समावेश असावा. आयुर्वेदानुसार सगळ्या प्रकारच्या पचन क्षमता ताक व्यवस्थित ठेवत असते. ऍसिडिटी कमी करणं, अजीर्ण कमी करणं, पोट साफ करणं, मूळव्याध होऊ न देणं हे देखील ताकावरच अवलंबून असतं. साधारणतः आता सांगितलेल्या प्रमाणात म्हणजेच 250 ते 300 ml या प्रमाणामध्ये आणि प्रामुख्याने सर्वच ऋतूंमध्ये ताक हा आहारातील उत्तम पदार्थ आहे. सर्दी, कफ, खोकला किंवा अन्य काही विकार असताना वैद्यकीय सल्ल्याने त्याचे सेवन करावे. अन्यथा अनेक स्वस्थ व्यक्तींसाठी आहारासोबत ताक घेणं हे अत्यंत उपयुक्त असतं. आज आपणास या स्पर्धात्मक जगतात पुढे जायचं असेल तर जागृत आणि तल्लख बुद्धीची गरज असते आणि याच विषयी आयुर्वेद काय सांगतो हे आपण बघणार आहोत. आयुर्वेदानुसार धी, धृती आणि स्मृती या 3 गोष्टींवर आपली बुद्धिमत्ता अवलंबून असते. धी म्हणजे योग्य काय आहे, कोणत्या गोष्टी अयोग्य आहेत याचा सारासार विचार करून म्हणजेच योग्य अयोग्यचा विचार करून निर्णय घेणे. धृती म्हणजे जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर ठाम राहणे आणि तो कसा बरोबर आहे या विषयीचा पूर्ण अभ्यास असणं. आणि स्मृती म्हणजे भूतकाळात झालेल्या गोष्टींना योग्य वेळी योग्य ठिकाणी तात्काळ आठवणं, लक्षात येणं होय. धी, धृती आणि स्मृती या तिघांच्या समन्वयाने आपली बुद्धिमत्ता किती आहे हे ठरत असते. आयुर्वेदानुसार मनुष्य प्रकृतींचा विचार करता वात दोष प्रधान प्रकृतींमध्ये कोणतीही गोष्ट तात्काळ ग्रहण केली जाऊ शकते. म्हणजे एखादी गोष्ट तात्काळ लक्षात पण येते पण त्यावर तो कृती पण करू शकतो. परंतु ज्या पद्धतीने तात्काळ लक्षात येते, कृती केली जाते त्याच पद्धतीने ही लोक लवकर देखील विसरतात आणि कृतीच्या बाबतीत देखील असंच घडू शकतं. तर पित्त दोष प्रधान प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये तात्काळ विषयाचे आकलन होतं आणि ते दीर्घकाळ स्मरणात देखील राहू शकतं. निर्णय घेण्याची प्रक्रिया सुद्धा उत्तम असते. तर कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये आकलन लवकर होत नाही आणि दीर्घकाळ ते स्मरणात राहू शकत नाही. परंतु जर एकदा आकलन पूर्ण झालं तर ते दीर्घकाळ स्मरणात राहू शकतं. आपली प्रकृती कोणतीही असो, सरावाने अभ्यासाने आपण आपल्या धी, धृती आणि स्मृती यांना वाढवू शकतो आणि निश्चितच बुद्धिमत्तेवर त्याचा चांगला परिणाम निर्माण करून घेऊ शकतो. आयुर्वेदानुसार धी, धृती, स्मृती वाढण्यासाठी देशी गायीच्या दुधापासून दही विरजवून लोणी काढून कढवलेलं तूप सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या आहारात आठवड्यातून एक वेळेला सकाळच्या जेवणामध्ये तुपाचा समावेश केल्यास उत्तम. यामध्ये वरण, भात, साजूक तूप, भाकर, पोळी, साजूक तूप, वरण, भात, दूध, भात, दुधाची खीर, तांदळाची खीर, रव्याची खीर, दूध तूप, ज्वारीची भाकर, तूप ह्या सगळ्यांना आपल्या आहारामध्ये जर घेतलं तर निश्चितच आपली धी, धृती, स्मृती उत्तम राहील. सोबत वैद्यकीय सल्ल्याने सुवर्ण भस्म प्रकृतीला अनुसरून तुपासोबत सेवन करणं हे देखील धी, धृती, स्मृतीसाठी उत्तम असतं. अनेक लहान मुलं तोतरे बोलतात, तसेच त्यांची धी, धृती आणि स्मृती उत्तम नसते. अशावेळी त्यांच्यासाठी एक घरगुती उपाय मी जो माझ्या अनेक रुग्णांना सांगतो आणि त्याचे उत्तम परिणाम प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये तांदूळ एका पातेल्यात शिजवायला घ्यायचा आणि भात बनायला शेवटचे 2 मिनिटं शिल्लक असताना त्यामध्ये साधारणतः एक वाटीभर तांदूळ असेल तर त्यात 2 ते 3 मध्यम आकाराची पिंपळाची पाने स्वच्छ धुवून ठेवावीत. म्हणजेच पातेल्यामध्ये भात शिजत असताना पानं वर ठेवून त्याच्यावर झाकण ठेवावं.
आणि 2 मिनिटात गॅस बंद करावा. त्यानंतर साधारणतः 5 मिनिटांनी ती पानं काढून घ्यावी. म्हणजेच त्या पानांना भात शिजत असताना वाफ लागते आणि त्यातील अर्क त्या भातामध्ये उतरतो. अशा प्रकारे पानाच्या पिंपळांचा अर्क हा देखील धीधृती आणि स्मृतीसाठी उत्तम असतो. या व्यतिरिक्त प्रत्येक मनुष्याने प्रतिकार क्षमता उत्तम राहावी यासाठी आयुर्वेदात वर्णन केलेल्या आहार आणि विहाराच्या नियमांचे पालन केल्यास त्याचा उपयोग जागृत आणि तल्लख बुद्धीसाठी निश्चितच होऊ शकतो. आज आपण मसाज नंतर स्टीम थेरपी घेणं गरजेचं आहे का याविषयी बघणार आहोत. अभ्यंगानंतर म्हणजे मसाज केल्यानंतर वाफ किंवा स्टीम थेरपी घेणं फार महत्वाचं आहे. हे असं करणं आपल्या आरोग्यावर, शरीरावर कसे कार्य करते ते प्रथम पाहूया. वाफेमुळे मसाज केलेले तेल त्वचेतून निघून जाण्यास मदत होते. हे सामान्यतः सर्वांना माहिती आहे. पण तेल मसाज केल्यानंतर स्टीम थेरपी किंवा उष्ण उपचाराचा फायदा असामान्य आहे हे आपणास आता कळेलच मी सांगितल्यानंतर. साधारणतः पंचकर्म ही शरीरातून विकृत दोष, रोगजन्य पदार्थ बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे आणि ही विकृती काही अवयवांमध्ये आणि काही वाहिन्यांमध्ये अडकलेली आहे. तेव्हा तेल मसाज केल्याने दोष मऊ होतात, स्निग्ध होतात. मसाज केल्यानंतर स्टीम थेरपीमुळे दोष आणखी मऊ आणि पातळ म्हणजे द्रव स्वरूपात होतात आणि दोषांना अवयवांच्या वाहिन्यांच्या आतील अस्तरांपासून वेगळे केले जातात. अशा प्रकारे ते दोष शरीरातून बाहेर काढण्यास सुरुवात होते. शरीरातील वातदोष हा रुक्ष म्हणजे कोरडा असतो आणि गुणाने थंड असतो. तर तेल हे स्निग्ध आणि उष्ण असते म्हणजे वातदोषाच्या विरुद्ध गुणाचे तेल असते. म्हणून तेल लावल्याने वात कमी होण्यास मदत होते, त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. त्याच्या पुढे जर वाफ दिली तर अजून उष्णता निर्माण होते आणि पर्यायाने पुन्हा वात कमी होतो आणि स्नायू शिथिल होतात. सांधे कडक होणं टाळण्यासाठी देखील अभ्यंगानंतर वाफ गरजेची असते. स्टीम थेरपी शिवाय नुसतेच तेल लावल्यास काही प्रकरणांमध्ये सांध्यांमध्ये कफ वाढतो, यामुळे कडकपणा वाढू शकतो. म्हणून अनेक प्रकारच्या सांध्यांच्या विकारात किंवा सामान्य व्यक्तींमध्ये तसेच ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस, डिजनरेटिव्ह डिसऑर्डर्समध्ये नियमित मसाजनंतर स्टीम थेरपी किंवा किमान गरम पाण्याने आंघोळ करण्याची शिफारस केली जाते. असे असले तरी देखील काही अवस्थेत वाफ टाळावी लागते. जसे शरीरात आग होत असेल, दाह होत असेल, पित्ताचे आजार असतील तर त्या ठिकाणी वाफ टाळली जाते. आज आपण उपवास बद्दल बघणार आहोत. आज माझा उपवास नाही तरी देखील मी आज सकाळी माझे सकाळचे जेवण टाळत आहे. असे का? आयुर्वेदाच्या तत्वानुसार निरोगी व्यक्तींसाठी त्याने भूक लागेपर्यंत खाऊ नये आणि जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा त्याने जेवण टाळू नये. आयुर्वेदानुसार भूक नसतानाही खाल्ल्यास अशा व्यक्तींमध्ये अपचन होते. भूक लागणे, पोटात कावळे ओरडणे म्हणजेच काय हे तर तुमच्या पोटात पाचक स्राव आलेला असून त्याला पचनासाठी आहाररूपी इंधन देणे गरजेचे आहे हे समजावे आणि भोजन घ्यावे. सामान्य माणसामध्ये भूक वाटत नसेल तर हे सूचित करते की पूर्वीचे अन्न अद्याप पचलेले नाही. पाचक स्राव पोटात आलेला नाही. पाचक स्रावास आयुर्वेदात अग्नी असं म्हणतात आणि असा अग्नी प्रदीप्त झालेला नसताना जर मी माझे सकाळचे जेवण केले तर अपचनाची स्थिती आणि अनेक रोग किंवा रोगलक्षणे निर्माण होतील. याचप्रमाणे भूक लागून देखील आपण आहार घेणार नसाल तर निश्चितच आपणास अनेक रोग किंवा रोगलक्षणे निर्माण होतील. थोडक्यात सारांश असा की भूक लागल्यावर आहार घ्यावा म्हणजेच शरीर आरोग्यमय राहील.